नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा। गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सुख नाही कोठे आली या संसारी। वाया हाव भरी होऊ नका। दुःख बांधीवाडी आहे हा संसार। सुखाचा विचार नाही कोठे। 14 कल्पेवरी आयुष्य जयाला। परी तो राहिला ताटी तळी। तुका म्हणे वेगी जाय सुटुनिया। धरोनी हृदया माझी हरी। रामकृष्ण हरी। नमस्कार श्रोते सज्जन हो, की आज सुंदर एका अभंगाचं आपण चिंतन करणार आहोत। जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग, की जीवनामध्ये जीवन जगत असताना या संसारामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला की संसारामधील सुख कशा प्रकारे आहे किंवा संसारामध्ये सुख आहे किंवा नाही या गोष्टीची उकल करून देणारा हा अभंग आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत। आणि या अभंगाचं चिंतन करत असताना की सुंदर प्रकारे जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सुख नाही कोठे आली या संसारी। वाया हाव भरी होऊ नका। की मित्रांनो, जीवन जगत असताना या संसारामध्ये तुम्ही आम्ही रममान होतोय। त्या संसारामध्ये तुमचं आमचं जीवन व्यतीत चाललंय। पण खरंच स्वतःला प्रश्न विचारूया की माझ्या जीवनामध्ये सुख आहे का? मी सुखी आहे का? की जसं म्हटलं जातं, संसाराचं सुख हे क्षणभराचं आहे। काही क्षणापुरता आनंद देणार आहे। आणि चिरंतन काळ जर आनंद देणारं कोणतं सुख असेल तर ते सुख खऱ्या अर्थानं आध्यात्मिक सुख आहे। की जसं म्हटलं जातं की संसारी सुखाचा नाही अनुभव, म्हणून या देव आठवावा। या संसारामध्ये सुखाचा अनुभव नाही। एखादी गाडी घेतली, तेवढ्यापुरता मनाला आनंद वाटतो, तेवढ्यापुरतं बरं वाटतं, तेवढ्यापुरतं मनाला की आनंद भेटणारी ती गाडी, की काही दिवसानंतर की जसं गाडीबरोबर एखाद्या घराची गरज भासते, की वाटतं की आता गाडी आली, आता आपल्याला घर मिळालं पाहिजे। आणि पुन्हा तो क्षणभराचा आनंद त्या घरामध्ये बदलतो। पुन्हा मनाला ओढ लागते की मला ते घर बांधलं पाहिजे। घरासाठी पुन्हा सर्व पैसे एकत्र करून लोन काढून ते घर सुद्धा उभं केलं जातं। आणि मग तो गाडीचा आनंद पुन्हा त्या घरामध्ये झाला। घर बांधल्यानंतर त्या आनंदाला पारावार उरला नाही, की आयुष्य खर्च करून ते घर बांधलं, सगळ्यांना सांगत सुटला, अहंकार हा गगनात मावेनासा झाला। आणि मग त्याच घरामध्ये पुन्हा एखादी छोटी आग लागली, कोणती दुर्घटना घडली, की ज्या घरामध्ये आनंद भेटत होता की त्याच घरामध्ये पुन्हा एकदा की दुःख वाटायला लागलं, त्या घरामध्ये दुःख व्हायला लागलं। आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, सुख नाही कोठे आली या संसारी। वाया हाव भरी होऊ नका। या क्षणभराच्या सुखामध्ये की तुम्ही स्वतःला अहंकाराच्या त्या गिरट्यामध्ये अडकू नका। की जीवन क्षणभंगूर आहे। आणि या क्षणभंगूर जीवनामध्ये जीवन जगत असताना या संसाराचं सुख हे क्षणभराचं आहे, हे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे। संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ। विश्रांती नाही कोठे रात्रंदीन तळमळ। की म्हणले संसारातलं सुख म्हणजे की त्या इंगळाप्रमाणे, की त्या विस्तवामध्ये जसं माणसाला चटके बसतात, अंगाची लाही लाही होते, तसा या संसारामध्ये आजचा माणूस तडफडताना आम्हाला पाहायला मिळतोय। की घरासाठी धडपड चालू असेल, बायका मुलांसाठी तडफड चालू असेल, एखादं सुख मिळवण्यासाठी धडपड चालू असेल,
आणि या धडपडीमुळे खऱ्या अर्थानं आजचा मानव जीवन जगायचं सोडून देतोय. आणि म्हणून साधू संतांनी या माणसाला वेळोवेळी जागृत करण्याचा प्रयास केला. संत तुकाराम महाराज सांगतात, या संसारामध्ये कुठेही खरे सुख नाही. जे तुम्हा आम्हाला दिसतं आहे हे सगळं क्षणिक सुख आहे, क्षणापुरतं आहे, काही काळापुरतं आहे, मर्यादित आहे. धन असेल, मान असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, शरीर सुख असेल, राजकीय सुख असेल, कौटुंबिक आनंद असेल, ही सगळी सुख खऱ्या अर्थानं क्षणभंगूर आहेत. या जगातली सुख की मृगजळासारखी दिसतात, की जरी डोळ्यांना लांबून जरी दिसत असेल तर खऱ्या अर्थानं की वास्तविक जीवनामध्ये तो फक्त आभास आहे, तो फक्त की काही क्षणापुरतीचा दिखावा आहे. आणि म्हणून की ते सुख तुम्हा आम्हाला पाहिजे, जे आध्यात्मिक सुख, त्या सुखानं खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाची नौका पहिले तीराला जाणार आहे. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं, दुःख बांधीवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. की हा संसार म्हणजे दुःखाची वस्ती आहे, की सुख जरी दिसलं तरी त्याच्या पाठीमागं दुःखच दडलेलं आहे, की एकाचे सुख दुसऱ्याच्या दुःखावर उभं असतं. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, या जगात सुखाचा विचारही नाही. जो आहे तो भ्रम आहे, जो आहे ते अज्ञान आहे. की ज्याला धन मिळालं त्याला काळजी मिळाली की ते धन ठेवायचं कुठं, ते धन ठेवल्यानंतर चोराची भीती, ते धन ठेवल्यानंतर की कोणी बघणार तर नाही ना, त्या धनाला कोण चोरणार तर नाही ना, त्या धनाला कोणी नेणार तर नाही ना. म्हणजे ज्या धनामुळं आम्हाला सुख मिळायला पाहिजे, की त्याच धनाबरोबर आम्हाला काळजीसुद्धा आली, दुःखसुद्धा आलं. की ज्याला कीर्ती मिळाली, प्रतिष्ठा मिळाली, त्याला खऱ्या अर्थानं अहंकार वाढला, की मी श्रेष्ठ आहे, मी प्रतिष्ठित आहे, मला कोणीतरी मान द्यायला पाहिजे, मला कोणीतरी सन्मान द्यायला पाहिजे. की खऱ्या अर्थानं या वरवरच्या सुख देणाऱ्या जरी गोष्टी आम्हाला वाटल्या तरी आध्यात्मिकदृष्ट्या हे खऱ्या अर्थानं की दुःखच आहे. की दुःख बांधीवाडी आहे हा संसार. या संसाराचाच जर तुम्ही आम्ही विचार केला तर जेव्हापासून संसाराला सुरुवात होते तेव्हापासून की अंती शेवटचा श्वास घेईपर्यंत आमची धडपड 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 चालू असते. की सुंदर अभंग, रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले, जन्मा येऊनी तू काय केले, संसाराचे मोठे कोडे आणिले तितके होते थोडे. या संसाराचं सगळ्यात मोठं कोडं काय असेल तर जेवढं पण आणेल तेवढं खऱ्या अर्थानं थोडं वाटतं. आज आम्ही किराणा भरतो, साखर आणतो, की एका आठवड्यानंतर ते संपलं की पुन्हा ते आणावं लागतं. पाणी संपलं तर पुन्हा ते भरावं लागतं. कपडे फाटले तर पुन्हा ते आणावे लागतात. म्हणजे या संसाराचं सगळ्यात मोठं कोडं काय असेल तर काही क्षणांपुरता आनंद देणाऱ्या वस्तू काही काळानंतर त्या अस्तित्व त्याचं नाहीसं होतं. आणि त्याचं अस्तित्व नाहीसं झाल्यानंतर पुन्हा त्या घ्याव्या लागतात, पुन्हा त्याच्यासाठी पैसा खर्च करावा लागतो, पुन्हा त्याच्यासाठी वेळ खर्च करावा लागतो. आणि म्हणून या संसारातील सुख आहे ते मृगजळाप्रमाणे आहे. या संसारातील सुख आहे ते तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. या संसारातील सुख आहे ते खऱ्या अर्थानं चिरंतन काळ टिकणारं नाही. आणि म्हणून त्या भगवान परमात्म्यापाशी तुम्ही आम्ही गेलं, त्या अध्यात्माकडे गेलं तर मग खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सुख आहे. संत संगतीचे काय सांगू सुख. या संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर तुमचं आमचं जीवन सुखमय होणार आहे, तुमचं आमचं जीवन आनंदमय होणार आहे. कारण आयुष्य वेचुनी कुटुंब पोसिले, काय हित केले सांग बापा, फुकाचा चाकर झालासी काबाडी, नाही घडी सुख भोगावया. की आयुष्य वेचून तुम्ही आम्ही कुटुंब पोसतोय, आयुष्य पणाला लावून तुम्ही आम्ही या कुटुंबासाठी रात्रीचा दिवस करतोय, दिवसाची रात्र करतोय. नाईट शिप असेल, फर्स्ट शिप असेल, सेकंड शिप असेल, याचा बांधकोर त्याचा बांधकोर, ह्याच्या रानातली वांगी चोर, त्याच्या रानातली मेथी उपट, ह्याच्या रानातली कोथिंबीर चोर. की खऱ्या अर्थानं ज्या संसाराच्या सुखासाठी, ज्या कुटुंबाच्या उपभोगासाठी या सगळ्या भौतिक गोष्टी तुम्ही आम्ही करत आहोत, या सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहेत, काही काळासाठी सुख देणारे आहेत. आणि म्हणून साधू संतांनी तुम्हा आम्हाला वेळोवेळी जागृत करण्याचं कार्य केलं. की त्याच्या पुढे जाऊन जगतवंदनीय जगद्गुरू तुकोबाराय सांगतात,
14 कल्पेवरी आयुष्य जयाला, परी तो राहिला ताटी तळी. की समजा कोणाचं आयुष्य 14 कल्पांपर्यंत, अतिशय दीर्घ काळापर्यंत जरी त्याला आयुष्य असलं तरी सुद्धा तो भगवंताच्या नामस्मरणाशिवाय असेल तर खऱ्या अर्थानं त्याचं जीवन व्यर्थ आहे. तो राहिला ताटी तळी म्हणजे रिकाम्या ताटासारखा, की जेवणाला पात्र आहे, सुंदर रांगोळी काढलेली आहे, बसण्यासाठी सुंदर असा पाट आहे, समोर जेवणाचं ताट आहे, पण जर त्या ताटामध्ये जेवण नसेल तर खऱ्या अर्थानं आमचं पोट भरणार नाही. तसं तुमचं आमचं जीवन आहे, की शरीर आहे, पण जर आत्मा नसेल तर त्या शरीराची किंमत शून्य आहे. आणि म्हणून या संसारातील सुखाबरोबर जो आमच्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा आहे, की त्या भगवान परमात्म्याला तुम्ही आम्ही जाणलं, त्या भगवान परमात्म्याची तुम्ही आम्ही भक्ती केली, तर मग खऱ्या अर्थानं तुमचं आमचं जीवन सफल होणार आहे. की साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येर झार, सफल झाला व्यापार. या हृदयाच्या अंतःकरणामध्ये ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याला साठवलं, ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याची भक्ती केली, या ईश्वराला आपलंसं केलं, की त्यांचं जीवन की संसारामध्ये राहून सुद्धा सुखी झालं. की जसं चिखल असतो आणि चिखलामध्ये उमलणारं कमळ असतं, ते कमळ चिखलामध्ये राहून सुद्धा त्या चिखलाचा लवलेश सुद्धा लावून घेत नाही, की तसं आम्ही संसारामध्ये राहून या संसारापासून जर आम्हाला विलुप्त राहता आलं, वेगळं राहता आलं, तर आमच्यासारखा सुखी या विश्वावरती कोणी नाही. आम्हाला ते जीवन जगायचं आहे, संसारामध्ये राहून सुद्धा या संसारापासून अलिप्त राहायचं आहे. संसारी असावे असूनही नसावे, उगा का गुंतावे माया जाळी. या संसारामध्ये असून नसल्यासारखं जर तुम्ही आम्ही जीवन जगलो तर मग खऱ्या अर्थानं तुमचं आमचं जीवन सफल होणार आहे. आणि शेवटच्या पदामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वेगी जाय सुटून या, धरून हृदया माझी हरी. की लवकर या संसार बंधनातून सुटका करा. मन, वासना, मोह यांच्या जाळ्यात अडकू नका. आणि याच्यातून जर आम्हाला सुटायचं असेल तर एकच उपाय आहे, की हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवूया, हृदयामध्ये या हरीला साठवूया. कारण भगवंताचं नाम, भक्ती, साधना हे खऱ्या अर्थानं मुक्तीचं साधन आहे. या हरिनामानं तुमचं आमचं मन शांत होतं, वासना कमी होते आणि अंतःकरण शुद्ध होतं, अंतःकरण प्रसन्न होतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, की जेव्हा हृदयात हरी असतो तेव्हा जगाचे दुःख आपल्याला स्पर्शही करू शकत नाही. जसं की आग लगी बस्ती में, फकीर अपनी मस्ती में. जो या हरीच्या रंगामध्ये रंगलेला आहे, जो अध्यात्मात दंगलेला आहे, जो भक्तीमध्ये तल्लीन झाला आहे, की जसं म्हटलं जातं, वेडा झालो वेडी यांच्या गावा आलो. ही भक्तीमध्ये वेडा होता आलं पाहिजे, भक्तीमध्ये स्वतःला रममान करता आलं पाहिजे, स्वतःला गुंतवता आलं पाहिजे. आणि मग असं का जीवन तुम्ही आम्ही जगलो तर मग खऱ्या अर्थानं आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडियले, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. की तुमच्या आमच्या जीवनातील सुखदुःख असेल, तुमच्या आमच्या जीवनातील अडचणी असतील, त्या खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा आमचं की निवारण करू शकतो. त्यासाठी तुमची भक्ती पाहिजे, त्यासाठी ईश्वरावरती विश्वास पाहिजे. मग खऱ्या अर्थानं तुमची आमची भक्ती फलद्रूप होणार आहे. की या अभंगातून तुम्ही आम्ही हेच शिकूया, की संसार करत असताना हा क्षणभंगूर आहे. या संसारातील दुःख, या संसारातील सुख हे खरे नाही, हे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. आणि म्हणून सर्व तात्पुरती व दुःखानं व्यापलेली ही सगळी दुनिया आहे. आणि याच्यातून जर तारणारं काय असेल तर तो भगवंत आहे. भगवंताशिवाय खरी शांती, आनंद आणि मुक्ती खऱ्या अर्थानं आम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून ते काम करूया, त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करूया, त्या ईश्वराचं नामस्मरण करूया. आणि त्या ईश्वराचं जर नामस्मरण केलं, चिंतन केलं, तर मग खऱ्या अर्थानं या संसाराच्या भवसागरातून तुम्ही आम्ही सुटणार तर आहोत. पण या दुःख बांदिवाडी संसारामध्ये की त्या सुखानं जगण्याची कला आम्हाला मिळणार आहे.
तेच कार्य करूया आणि जीवन सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवण्याचा प्रयास करूया. रामकृष्ण हरी. धन्यवाद.